दोन चिमुकल्या मुलांसह आईनं विहिरीत उडी मारून आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातल्या वांगी गावातील शेतात घडल्याचं समोर आलंय। चित्रा हाके असं मृत मातेचं नाव असून पृथ्वीराज आणि स्वराज अशी त्यांच्या मृत चिमुकल्यांची नावं आहेत। पृथ्वीराज हा 5 वर्षाचा होता तर स्वराज हा अवघ्या 2 वर्षाचा होता। मात्र नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे या आईनं टोकाचं पाऊल उचललं आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला। घटना सविस्तर जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर घडलं असं, बुधवारी दुपारी चित्रा हाके या घरातून आपल्या दोन्ही मुलांसह निघाल्या। मात्र बराच वेळ त्या घरी परतल्या नसल्यानं संध्याकाळी घरच्या लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी शेतात असलेल्या विहिरीत उडी घेत त्यांनी आपली आणि मुलांची जीवन यात्रा संपवल्याचं दिसून आलं। त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याची अद्याप माहिती नाही। मात्र प्राथमिक माहितीनुसार त्यांचा एक मुलगा गतिमंद होता तर दुसऱ्यास ऐकू कमी येत असल्याच्या तणावातून चित्रा यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। सोलापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी मृत चित्रा हाके आणि स्वराज हाके यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवलेत। रात्री उशिरापर्यंत पृथ्वीराज याचे शव पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते।